शत्रू या किल्ल्यावर येऊ नये म्हणून देवीने आपल्या एका करंगळीवर हा पूर्ण गड उचललेला होता. हे बघा, हा गड तुम्ही बघू शकता, किती मोठा गड आहे हा. की इथं येणाऱ्या प्रत्येक शत्रूला शिक्षा म्हणून त्या पाण्यामध्ये ढकललं जायचं. हे इथं जाण्यासाठी आपल्याला रस्ता आहे हा. खोलवर मगरी वगैरे असायच्या आणि ह्या उंच डोंगरावरनं शत्रूला खाली फेकलं जायचं. आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये, जिथून 35 किलोमीटर अंतरावर आहे रसाई माता मंदिर, जे की 600 वर्षांपूर्वीचं जुनं मंदिर आहे. आलोय रसाई माता मंदिर मध्ये. तुम्ही बघू शकता रसाई माता मंदिर. हे बघा, हे रसाई माता मंदिर आहे, जे की 1188 मध्ये हे बांधलं गेलं होतं. आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत खूप सारे राजे इथे येऊन आले, युद्ध लढले, पण अजून पण कोणताही राजा हा किल्ला आतापर्यंत जिंकू नाही शकलेला आहे. आता आपण रसाई माता मंदिरच्या आत शिरलोय, तर तुम्हाला मी आता एक गोष्ट दाखवतो. हे बघा, खाली हे जे तुम्हाला हे दुरून दाखवतो मी, हे जे तुम्हाला तळ वगैरे दिसतंय, ह्या तळामध्ये आधी आपले शत्रू येऊ नये म्हणून याच्यामध्ये ना मगर, साप, बिच्छू खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये राहायच्या. याचं कारण काय आहे की इथं येणाऱ्या प्रत्येक शत्रूला शिक्षा म्हणून या पाण्यामध्ये ढकललं जायचं आणि झालं, एकदा खाली गेलं म्हणजे काम संपलंच. मग आता आपण चाललो रसाई माता मंदिरच्या प्रवेशद्वाराकडे, जे की तुम्ही बघू शकता. असा रस्ता आहे पूर्ण या मंदिरकडे जाण्यासाठी. आणि हे इथं जाण्यासाठी आपल्याला रस्ता आहे हा. हे बघा, इथून तुम्हाला पूर्ण आतमध्ये यावं लागतं या भुयारमधून, मग इथे मंदिरकडे जाण्याचा हा रस्ता आहे छोटासा. चला तर मग आपण आता या मंदिरामध्ये जाऊ आणि तिथली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आता जसं मी तुम्हाला बोललो होतो की हे तळ मी तुम्हाला वरून दाखवतोय, आता मी तुम्हाला एकदम जवळून दाखवणार आहे. ज्या तळामध्ये खूप साऱ्या मगरी, खूप सारे साप, अजगर असे काही प्राणी होते की जिथे शत्रूंना फेकलं जात असायचं. हे बघा, हे संपूर्ण तुम्हाला दिसते. हे पूर्ण इथं असं शेत, आधी पाणी होतं इथे, साप पूर्ण याच्यामध्ये, खोलवर मगरी वगैरे असायच्या आणि ह्या उंच डोंगरावरनं शत्रूला खाली फेकलं जायचं आणि तिथे तो येऊन जीव गमवायचा. हे खूप वर्षांआधीचा असा हा गड आहे की जिथे राजे महाराजे येऊन गेले, पण कोणी सुद्धा आतापर्यंत गेले 600 वर्षांपासून हे गड इथे आहे. अजूनपर्यंत हा गड कोणी जिंकलेला नाही आहे इथे. हे बघा, आणि याची लांबी सुमारे 200 मीटर हाईटवर आहे हे गड पूर्ण. आणि समोर रसाई माता मंदिरचं छोटस मंदिर आहे. आणि आपण आता इकडनं असं चढत ह्या भुयारमधून आपण खाली आलो. हे मंदिर 2 मोठ्या दगडांच्या आत कोरलेलं आहे. असं म्हणलं जातं की देवी अजून सुद्धा ह्या किल्ल्यांचं संरक्षण करते. रासाई माता हे हिंदू धर्माची कुलदैवत असून इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा ही देवी पूर्ण करते. आपण आता ह्या ज्या मंदिरामध्ये आलेलो आहे, हे यादव काळातलं मंदिर आहे आणि हे मंदिर बांधण्यात आलं होतं 12व्या शतकामध्ये. आणि हे मंदिर एक पावणारं मंदिर सुद्धा आहे. जसं की मी जसं तुम्हाला बोललो की ह्याच देवीने ह्या गड जिंकण्यासाठी खूप मदत केलेली आहे, किंवा यांच्या आशीर्वादामुळे, यांच्या संरक्षणामुळे हा गड आतापर्यंत कोणी जिंकू शकलेला नाहीये. आणि असं सुद्धा म्हटलं जातं की ह्या किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी किंवा शत्रू या किल्ल्यावर येऊ नये म्हणून देवीने आपल्या एका करंगळीवर हा पूर्ण गड उचललेला होता. हे बघा, हा गड तुम्ही बघू शकता, किती मोठा गड आहे हा. तर देवीने एका करंगळीवर हे पूर्ण मंदिर उचललेलं होतं की शत्रू वर येऊ नये किंवा शत्रूचं रक्षण करण्यापासून, किंवा जे पापी लोक आहे इथं त्यांनी जर राज्य केलं असं तर इथल्या राहणाऱ्या लोकांना किती कष्ट सहन करावे लागले असं हे देवीला माहित होतं. म्हणून ह्या देवीने ह्या गडाचं संरक्षण केलेलं आहे, अजून सुद्धा करत आलेलं आहे. आणि म्हणून ह्या देवीला इथलं जागृत स्थान मानलं जातं. खूप सारे लोक बाहेरून देशातून येतात, मोठमोठ्या शहरातून येतात ह्या देवीचं दर्शन घेण्यासाठी. तर तुम्ही केव्हा पण संभाजीनगरमध्ये आला तर संभाजीनगर पासून 15 किलोमीटरवर दौलताबाद किल्ला आहे. त्याच्या पाठीमागेच एक कमान लागते डाव्या बाजूला, तिथून तुम्ही आत या, तिथे रसाई माता मंदिरचा एक बोर्ड लागलेला दिसेल. सरळ हाताने समोर या, तुम्हाला हे मंदिर दिसून जाईल. अजून मी तुम्हाला इथल्या बऱ्याचशा गोष्टी दाखवणार आहे, तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. देवगिरी किल्ल्याच्या पाठीमागील केजापूर तांडा येथे हे मंदिर स्थित आहे. हे स्थान अत्यंत जागृत स्थान मानले जाते. रसाई माता म्हणजे हिरे मानकांची राज सांभाळणारी देवी, त्यांचं संरक्षण करणारी देवी. त्यामुळे ह्या देवीचं नाव रसाई माता नाव असं पडलं गेलं, जी यादव वंशाची कुलदेवत आहे. या गुहेत एक चौथ्यावर देवीची 7 फूट उंचीची शेंदूर चर्चित तांदळा मूर्ती आहे. ही देवी शाकाहारी असल्याने तिला पवित्र सोहळ्यात नैवेद्य अर्पण केला जातो. रसाई माता मूर्ती स्वयंभू असून ती अत्यंत जागृत मानली जाते आणि इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा ती 100% पूर्ण करते. हे संभाजीनगर मध्येच नाही तर सर्व देशातील किल्ल्यांपैकी अद्भुत किल्ला
हा देवगिरी किल्ला आहे. आणि ह्या किल्ल्याचे देवगिरी नाव हे यादवकालीन आहे, पण नंतर कुतुबाबाद, कुवत अल असलाम, दौलताबाद अशी नामांतर नंतर झाली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, लोकमान्य टिळक, शहाजी महाराज ह्या सर्वांनी ह्या देवीचं दर्शन घेतलेलं आहे. दगडी पूल ओलांडून मंदिर परिसरात आल्यावर देवीचे शस्त्र असलेले त्रिशूल व यज्ञकुंड आपल्याला नजरेस पडते. या मंदिरात येण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या उतराव्या लागतात. या देवीच्या नाकात नथ असून कपाळावर मोठा गोल टिळा आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला ह्या देवीची मोठी यात्रा भरते. त्यावेळी हजारो भाविक ह्या दर्शनासाठी इथे येतात. आणि हे मंदिर 200 फूट 2 दगडामध्ये कोरलेलं असल्यामुळे ह्या मंदिराला ही जागा अजून रहस्यमय बनवते. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं अत्याधुनिक एक जागा आहे जे की एवढ्या वर्षांपूर्वीची आहे ते आपल्याला कळत नाही इतकं लवकर. तर त्याच्यासाठी एक्सप्लोर करा, धार्मिक स्थळांवर जा, आपल्या हिंदू धर्माचे जेवढे पण मंदिर आहे तिथे जा, तिथली माहिती घ्या. खूप साऱ्या गोष्टी माहिती करून घेण्यासारख्या आहेत. आम्हाला पण आज आता इथे येऊन कळतं, नाही तर आम्हाला पण सुद्धा हिंमत नव्हतं एवढं. हे बघा, आता जसं मी तुम्हाला वरून तलाव दाखवू ना, हे बघा, हाच तो तलाव आहे की तिथं मगर, साप, खूप सारे जनावर खाली झोपायचे ह्या पाण्यामध्ये. आता मगर वगैरे तर नाहीये, पण साप तर नक्कीच असतील इथं. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट दाखवतो मी. आता हा जर तुम्ही गड बघितला, हा गड एक असं सपाट जागेवर नाही. याच्या बाहेर जर तुम्ही बघितलं, खूप ठिकाणी गड्डे, खूप ठिकाणी अशा दुरुस्तीचं काम करण्यासारखं गोष्ट घडलेली आहे. आता याचं कारण म्हणजे काय आहे की खूप सारे दुश्मन यायचे हा गड जिंकण्यासाठी. हा गड इतक्या उंचावर होता, जसं मी तुम्हाला सांगितलं की देवीने एका करंगळीवर हे पूर्ण गड उचललेलं होतं. तर दुश्मन काय करायचे की हा गड तुटण्यासाठी किंवा याच्यावर हल्ला करण्यासाठी याच्यावर गोळीबार किंवा तोफ मधून खूप मोठे काय म्हणता याला नुकसान पोहोचणारे हत्यारे यावर फेकलं जायचं. त्याच्यामुळे ह्या गडाला खूप अजून सुद्धा नुकसान झालेलं आहे. आणि आतापर्यंत हे लोकांनी याची दुरुस्ती ह्यासाठी नाही केलेली, कारण जे बाहेरच्या जागेवरून लोक येतात, मोठमोठ्या शहरातून लोक येतात, त्यांनी इकडे आल्यानंतर हे बघावं, याबद्दल माहिती त्यांना भेटावी, ह्यासाठी ह्या गडाची अजून दुरुस्ती नाही केलेली लोकांनी. तर हे सुद्धा खूप बघण्यासारखी गोष्ट येते. ह्याच प्रकारे आपण आता हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. खूप सारे बरेचसे आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. अजून असंच नवीन ठिकाणी आपण भेटू, असेच नवीन धार्मिक स्थळावर भेटू, तिथल्या सुद्धा माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की तुम्हाला ह्या जागेबद्दल काय आवडलं.